विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. 4 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती. निवडणूक समितीने मुख्य सचिवांना संवर्गातील पुढील सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांच्याकडे DGPचा पदभार सोपवण्यात आला होता. मात्र निवडणुका संपल्यानंतर त्यांची पुन्हा नियुक्ती केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे रश्मी शुक्ला एवढ्या चर्चेत का असतात, राजकीय वातावरण एवढं तापण्याचं कारण काय आणि त्यांची बदली का करण्यात आली होती, हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांपैकी रश्मी शुक्ला या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBचे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. मात्र रश्मी शुक्ला यांचं नाव जास्त चर्चेत आलं ते म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणात. रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले, भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांचं नाव चर्चेत होतं. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपात फोन टॅपिंग प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यानंतर मविया सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांची राज्याबाहेर बदली झाली. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच रश्मी शुक्ला यांची थेट पोलीस महासंचालक पदी वर्णी लागली. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात रश्मी शुक्ला या निपक्षपणे काम करणार नाहीत. त्यामुळे त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य करत रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याचे आदेश दिले. आता विधानसभा निवडणूक संपलीये. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आणि एकनिष्ठ असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. मात्र यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर असून चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसंच कोणत्याही परिस्थितीत त्यांना पुन्हा पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी नाना पटोले यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली होती. मात्र त्यानंतरही आता ही नियुक्ती झाल्याचं दिसतंय. थोडक्यात रश्मी शुक्ला या कामापेक्षा इतर प्रकरणांमुळे जास्त चर्चेत असल्याचं दिसतंय. मात्र त्यांची पुन्हा नियुक्ती झाल्यामुळे विरोधक सुद्धा चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.